नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला द्रव्यगुण पेपर 1 चे आयएमपी क्वेश्चन्स पाहायचे आहेत. पहिले द्रव्यगुणचे पासिंग स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ आपले झालेले आहेत, त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तेही पाहू शकता. म्हणजे तुमचा पासिंग कशी करायची पेपर 1 पेपर 2 ची ते तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर आता कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचे, काय क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत तेवढं करायचंय. सगळ्याची सगळी फार्माकोलॉजी डिटेलमध्ये वाचून होत नाही, फक्त वरून वरून आता सध्या वाचायची. त्यामध्येही कोणते क्वेश्चन सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत, कोणते प्रिव्हियस इयर मध्ये सर्वात जास्त रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्स वरती आपल्याला सर्वात जास्त फोकस करायचंय. आणि मी सर्व क्वेश्चन तुमच्या पुढे काढून आणले, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये सर्वात जास्त रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. टाइम वेस्ट न करता डायरेक्टली पाहूया पहिला क्वेश्चन. डिफाइन द फार्माकोलॉजी. सिंपल क्वेश्चन एसक्यू साठी विचारला जातो. फार्माकोलॉजी डिफाइन करून प्रिन्सिपल्स ऑफ फार्माकोलॉजी सांगा. ठीक आहे. एका वर्षी म्हणजे फर्स्ट जो न्यू पॅटर्न नुसार पेपर झाला त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ फार्माकोलॉजी आलेलं होतं आणि फार्माकोलॉजी पण एकदम सोपा एसक्यू या दोघांना मिळून विचारल्या जातो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे ड्रग डेफिनेशन. ड्रग कशाला म्हणायचं, त्याचबरोबर ड्रग डोसेज फॉर्म्स काय आहेत ते लिहायचे. लिक्विड, सॉलिड, सेमी सॉलिड वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आपल्या वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला ड्रग्स पाहायला मिळतात, त्याविषयी विचारलं जातं. सोपा एसक्यू बनतो. जे क्वेश्चन तुमच्या पुढे दिलेत एकदम बेसिक आहेत आणि मागचे जे 2 पेपर आहेत त्याच्यामध्ये द्रव्यगुणचे काही अवघड विचारलं नाही. एवढं बेसिक गोष्टी त्यांनी विचारल्यात की कोणालाही लिहिता येतील, जर वरून वरून जरी वाचलेलं असलं तरी सुद्धा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन हा सुद्धा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द फार्मॅकोकायनेटिक्स अँड डायनॅमिक ऑफ द एनी ड्रग. ठीक आहे. फार्मॅकोकायनेटिक काय आहे, फार्मॅकोडायनॅमिक काय आहे, या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. एकदम बेसिक गोष्ट आहे, ती तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर पहिले जे बेसिक लेक्चर होते मी सुद्धा ऍप मध्ये आपल्या घेतलेले आहेत. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, सॉरी ड्रग ऍक्शन. प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ऍक्शन, ड्रग कसं काम करतं, सिंपल एसक्यू येऊ शकतो. त्याचबरोबर बायो अवेबिलिटी हा काय कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरती येऊ शकतो. शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, बायो अवेबिलिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं मेडिसिन घेताय 100 mg चं. 100 mg मेडिसिन घेतल्यानंतर तुमच्या ब्लड पर्यंत किंवा टार्गेटेड ऑर्गन पर्यंत पोहोचताना ते किती क्वांटिटी मध्ये पोहोचते, म्हणजे मध्ये काहीतरी लॉस होत असेल ना, मग यालाच काय म्हणतो आपण, बायोअबिलिटी. म्हणजे किती पर्सेंट मध्ये आपण इनटेक केलाय आणि तिथपर्यंत किती पोहोचतोय. जर आपण म्हणलं 100% बायोअबिलिटी, तर काय म्हणायचं, पूर्ण ड्रग टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचत आहे. म्हणलं 50% बायोअबिलिटी, तर त्या ड्रगचा 50% भाग पोहोचतोय. जसं की आता आयव्ही फ्लुइड्स आहेत, आयव्ही फ्लुइड्स 100% बायोअबिलिटी असते त्याची, कारण अडथळाच नाही ना. जेव्हा तुम्ही ओरली मेडिसिन घेता तेव्हा तुम्हाला मध्ये इंटेस्टाईन लागणार आहे, त्याचबरोबर लिव्हर लागणार आहे, मेटाबॉलिझम होणार आहे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होणार आहे. त्याच्यामुळे खूप काही गोष्टी तिथं लॉस होऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या बायोअबिलिटी कॉन्सेप्ट तुमच्या पुढे विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब द मोड ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग. खालचे जे ड्रग्स आहेत त्याचं मोड ऑफ ऍक्शन विचारलं जातं. बघा आता मी तुमच्या पुढे काही ड्रग्स म्हणतोय जे की मोस्ट रिपीटेड झालेले आहेत. कोणकोणते सर, आता मी तुम्हाला जे ड्रग सांगतोय त्याचे प्रत्येकी 3 ड्रग काय करायचे, चॅट जीपीटी काढा किंवा नोट्स असतील तुमच्याकडे तर नोट्स मधून वाचा. प्रत्येकी 3 ड्रग व्यवस्थित वाचून ठेवायचे आहेत. अँटी फंगल ड्रग्स. डिस्क्राईब एनी 3 अँटी फंगल ड्रग्स असा प्रश्न विचारला जातो. अँटी व्हायरल, अँटी मलेरियल, अँटी हेल्मेंथिक, अँटी इमेटिक म्हणजे उलटी थांबवणारे. ठीक आहे, हे पण आयएमपी आहे. जे की पेपरमध्ये मी माझ्या मनाने सांगतोय, जे क्वेश्चन्स पेपरमध्ये मोस्ट रिपीटेड झालेले आहेत प्रिव्हियस इयरच्या, त्याच गोष्टी तुमच्यापुढे मी मांडत आहे. ड्रग्स ऍक्ट ऑन जीआयटी. 7वा, जीआयटी वरती काम करणाऱ्या कोणत्याही 3 ड्रग्सचा काय करायचा आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. 3 ड्रग्स काय करायचे, चॅट जीपीटी आवश्यकता. जनरेट द ऍक्शन ऑफ ड्रग, आणि त्याच्यानंतर मग खाली काय पाहिजे तर लिहू शकता, ड्रग ऍक्टिंग ऑन जीआयटी. त्याच्यानंतर ड्रग ऍक्टिंग ऑन रेस्पिरेटरी सिस्टम अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. बघा, ड्रग ऍक्टिंग ऑन रेस्पिरेटरी सिस्टम याच्यावरही क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेला आहे. आणि या फार्मॅकोलॉजीतला बाप क्वेश्चन म्हणजे अबाउट 95% जेवढे पेपर झाले त्याच्यामध्ये हा क्वेश्चन दिसतो म्हणजे दिसतोच. कोणता आहे सर तो, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ड्रगचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे वेगवेगळ्या रूटने होतं, त्यावरती 95% पेपर म्हणता येईल की त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला. या क्वेश्चन शिवाय लगभग पेपर बनत नाही, काही क्वचितच पेपर असतील की हा क्वेश्चन सोडून पेपर बनले. त्याच्यामुळे हा
व्यवस्थित रीड करायचा. रसशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला कामाला येईल. रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे. हे होतं फार्मॅकोलॉजीचे IMP. कुठून काढले? 2015, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 हे सर्व पेपरचं अनालिसिस करून जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन होते, येण्याचे चान्सेस आहेत असेच क्वेश्चन तुमच्या पुढे मी मांडलेले आहेत. त्यानंतर आता पुढे आयुर्वेद पाठ पाहूया पेपर 1 चा. सगळ्यात पहिला आपल्यासाठी चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे द्रव्यगुण विज्ञान. द्रव्यगुण विज्ञान हा फक्त एक MCQ चॅप्टर आहे. सर्वांनी सोडून दिला तरी चालेल, नाही वाचला तरी चालेल. आपल्याला MCQ एकदम सोपा याच्यावरून विचारला जातो. खूप जण विचारतात की MCQ साठी वेगळं बुक रेफर करू का? काहीच गरज नाही मित्रांनो. हा वेळ पण नाहीये की MCQ साठी वेगळं बुक रेफर करावं किंवा एखाद्या ऑथरचं तुम्ही बुक रीड करताय तेच MCQ पेपर मध्ये येतील म्हणून तुम्हाला कोणी सांगितलेलं मित्रांनो? एवढा मोठा सिलेबस आहे, एवढं सारं मस्ट नो आहे. एक्झामिनर जो की पेपर सेटर आहे, त्याला जी काही कॉन्सेप्ट आवडेल त्याच्यावरती तो MCQ बनवणार आहे. कोणताही म्हणजे मोठ्यातला मोठा माणूस असू द्या किंवा खूप तज्ञ माणूस आहे, तो सुद्धा MCQ असं करू शकत नाही ना, की हे MCQ टाकणार आहे, की 500 MCQ बनवले, त्या 500 MCQ पैकी तुम्हाला बघायला मिळणार आहे. नाही, असं नाही होणार आहे. मी बघितलेत लोक काय काय करतात, डायरेक्ट MCQ कुठून तरी काढतात आणि पाठ करायला घेतात. तशाला तसं MCQ नाही पडणार आहे. हे नीट नाहीये. ठीक आहे. नीट मध्ये काय व्हायचं, काही चांगल्या चांगल्या ऑथरचे बुक होते ते डायरेक्ट कॉपी पेस्ट व्हायचे क्वेश्चन. इथे असं नाहीये मित्रांनो. हे स्वतः हाताने लिहून MCQ काढतात. त्याच्यामुळे या फंद्यात पडू नका. मोस्ट नोच्या व्यवस्थित अभ्यास करा. सर्व चॅप्टर्सचे, सर्व सब्जेक्टचा. तुम्हाला ऑटोमॅटिकली मोस्ट ऑफ MCQ कव्हर होतील. 15 पेक्षा जास्त MCQ तुमचे कव्हर होतील. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे द्रव्य. द्रव्य चॅप्टर पहिला एसीक्यू तुम्हाला या द्रव्यावरती विचारला जातो. 6 मार्कला चॅप्टर आहे. एक एसीक्यू आणि एक MCQ विचारला जातो. खूपच सोपा चॅप्टर. मी जेवढं म्हणतोय तेवढंच करा. खूप झालं, सफिशियंट आहे. द्रव्य वर्गीकरण आपल्याला करायचंय. कोणकोणत्या भेदाने? उत्पत्ती भेदाने करायचंय, योनी भेदाने करायचंय, प्रयोग भेदाने IMP, VV सगळेच IMP, ते सगळ्यात जास्त IMP, प्रभाव भेदाने, दोषघ्न भेदाने, त्याचबरोबर दोषघ्न भेदाने म्हणजे कोण पित्ताला कमी करतोय, कोण वाताला कमी करतोय, रस भेदाने आणि कर्म भेदाने द्रव्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. रस भेदाने काय? षडरस. कर्म भेदाने काय कर्म करत आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये येईल. एसीक्यू मध्ये 2 तुम्हाला क्रायटेरिया दिले जाते क्लासिफिकेशन साठी. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रयोग, योनी, उत्पत्ती, प्रभाव, दोषघ्न, रस, कर्म यापैकीच एक दिसणार आहे. यापैकी 2 दिसणार आहेत. 2 गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात एसीक्यू मध्ये. पहिलाच एसीक्यू तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर दुसरा एसीक्यू कशावरती येणार आहे तुम्हाला? दुसरा एसीक्यू तुम्हाला मिळणार आहे विपाक वरती. ठीक आहे. ते द्रव्याचं एक गोष्ट राहिली होती. द्रव्याचे पंचभौतिकत्व विचारलं जातं. काय ते तर आपण मानाने सुद्धा लिहू शकतो ना फर्स्ट इयरच्या बेसिसवरती. व्यपदेशस्तु भूय संज्ञान तुम्हाला न्याय जो आहे तुम्ही खूप चांगला शिकवलेला आहे. आपल्या ऍपमध्ये जे लेक्चर्स स्टुडंट्स आहेत त्यांना माहित आहे व्यपदेशस्तु भूयसा काय आहे. सगळी काही सृष्टी आहे ती 5 महाभूतापासून म्हटलेली आहे आणि ज्या गोष्टीमध्ये त्या 5 महाभूतापैकी एखाद्या महाभूताचं आधिक्य असतं त्याचं स्वरूप ती गोष्ट घेत असते. ठीक आहे. एवढं सोपं हे पंचभौतिकत्व तुम्ही लिहू शकता. विपाक, विपाक वरती दुसरा एसीक्यू तुम्हाला येणार आहे. या विपाक वरती सुद्धा एक एसीक्यू त्याचबरोबर एक MCQ तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. MCQ साठी वेगळा अभ्यास करायची गरज नाहीये. त्रिविध विपाक सर्वात महत्वाचा क्वेश्चन हाच याच्यातला. त्रिविध विपाक, मधुर विपाक, आम्ल विपाक, कटू विपाक, तिन्ही विपाक व्यवस्थित वाचून जायचे. कोणता एक विचारेल किंवा डायरेक्टली म्हणतील की त्रिविध विपाक वाद सांगा किंवा त्रिविध विपाकाचे दोष धातू मलावरती काय कार्य आहे. हे दोष धातू मल हे खूप जास्त डेंजर गोष्ट आहे मित्रांनो. रस आहे त्याचंही विचारू शकता. रसाचे दोष धातू मलावरचे कार्य, वीर्याचे दोष धातू मलावरती कार्य, विपाकाचे दोष धातू मलावरती कार्य. हा खूप जास्त कॉमन क्वेश्चन आहे की दोष धातू मलावरचं कार्य. जेव्हा तुम्हाला एलक्यू विचारतील रसावरती तेव्हा सुद्धा तुम्हाला म्हणतील की त्या रसाचं दोष धातू मलावरती कार्य लिहा. रस अतिरस लिहा, म्हणजे अति जर झाला तर काय होईल, कमी जर पडला बॉडीमध्ये तर काय होईल आणि त्याचे लक्षणं सुद्धा आपल्याला लिहावं लागतात. त्यामुळे हे दोष धातू मलावरती कोणती गोष्ट अभ्यास करताना द्रव्यगुण मध्ये ती दोष धातू मलावरती कशी काम करत आहे याचा विचार करायचा. पुढे विपाकाचं लक्षण डेफिनेशन तर तुम्हाला मी जो पासिंग स्ट्रॅटेजी वाला व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सर्वांच्या डेफिनेशन दिलेले आहेत. सगळ्याचे सगळे एसीक्यूच्या, विपाकच्या, वीर्याच्या, द्रव्याच्या सर्व काही ती डेफिनेशन पाठ करून घ्यायची आहे. आणि हा एक कॉमन क्वेश्चन आहे विपाक उपलब्धी. ठीक आहे. वीर्य असेल तर वीर्य उपलब्धी येऊ शकतो. विपाक आहे
विपाक उपलब्धी येऊ शकतो, रस असेल तर रस उपलब्धी हा कॉमन क्वेश्चन बनला जातो. म्हणजे आता प्रत्येक चॅप्टरचे मी तुम्हाला 2-3 क्वेश्चन देतो, त्यामध्येच तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहे एवढं खात्रीशीर आहे. काय म्हटलं? विपाकाची उपलब्धी. म्हणजे विपाक आपल्याला कसा कळतो? त्यालाच काय म्हणतो? विपाक उपलब्धी असं म्हणत असतो आपण. ठीक आहे, विपाक झाला. त्याच्यानंतर पुढचा आहे वीर्य. वीर्य. तिसरा एसएक्यू आपल्याला वीर्यावर दिसणार आहे. यावरही आपल्याला एक एसएक्यू आणि एक एमसीक्यू पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे. वीर्य. वीर्यावरती कसं येणार? वीर्याचे दोष धातू मलावरती कार्य. तुम्हाला पहिलेच म्हणलं हा कॉमन क्वेश्चन. त्याच्यानंतर वीर्याची व्याख्या मी तुम्हाला जो पेपर पासिंग स्ट्रॅटर्जी आहे तो एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो जाऊन तुम्ही पहा, तिथली हे लक्षण पाठ करा. सर्वात आता एक डिफरन्स कोणताही पेपरमध्ये विचारला जातो, त्याच्यामध्ये गुण आणि वीर्यातला फरक हा येऊ शकतो. गुण आणि वीर्य याच्यामध्ये काय फरक आहे हे पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. सिलेबस कॉपीमध्ये दिलेला आहे हा डिफरन्स, त्याच्यामुळे विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर वीर्याची उपलब्धी जशी विपाकाची उपलब्धी, त्याचप्रमाणे या वीर्याची उपलब्धी. आता एक गोष्ट महत्वाची, काय महत्वाची? अष्टविध वीर्यवाद. सिलेबस कॉपीमध्ये कुठेच मेन्शन केलेलं नाही अष्टविध वीर्यवाद, परंतु हा क्वेश्चन सुद्धा बाप क्वेश्चन आहे. बाप क्वेश्चन म्हणजे काय? आतापर्यंत एवढादा रिपीट झालाय की याच्या विना द्रव्यगुणचा पेपरच बनलेला नाही आजपर्यंत. बनलेला खूपच क्वचित असेल एक दोन, परंतु 95 to 97% या अष्टविध वीर्यवाद सोडून पेपर बनणं खूप मुश्किल आहे. आणि आताच्या जो एनसीएझमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये अष्टविध वीर्यवाद आहे, त्याचा कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाहीये. परंतु मित्रांनो, परंतु जो फर्स्ट न्यू पॅटर्न पेपर झाला त्याच्यामध्ये डायरेक्टली त्यांनी एलक्यूज टाकून दिला होता की अष्टविध वीर्यवाद सांगा. वीर्यावरती एलक्यूज नव्हता, परंतु त्यांनी डायरेक्टली टाकून दिला की अष्टविध वीर्यवाद हा एलक्यूला टाकून दिला तो फर्स्ट पेपरला. परंतु जेव्हा सप्लिमेंटरी पेपर झाला तेव्हा पूर्ण 100% ब्ल्यूप्रिंटची जी कॉपी आहे ती फॉलो झालेली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये हा मेन्शन केलेला नव्हता. परंतु तुम्ही वरून एकदा अष्टविध वीर्यवाद वाचून घ्यायचे, काय सांगता येतं यांच्या डोक्यामध्ये काय चाललं त्याच्यामुळे एकदा रीड करून घ्या, खूप जास्त महत्वाचं आहे. आणि वरच्या गोष्टी सगळ्या सिलेबसमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढे प्रभाव. प्रभाव प्रभावाचे सगळे उदाहरणं, त्याचबरोबर याचा फिक्स क्वेश्चन म्हणता येईल. समान प्रत्यारब्ध व विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य काय आहेत? डायरेक्टली क्वेश्चन येतो. विथ एक्झाम्पल सांगा म्हणतात. VIMP जवळपास हा पेपरमध्ये हा क्वेश्चन दिसणारच आहे, अशी अपेक्षा करून तुम्ही गेलात तर काहीच हरकत नाहीये. समान प्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य याचं पूर्ण एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल. एक तर ह्याचे 2 एक्झाम्पल करा, याचे 2 एक्झाम्पल करा. तुम्हाला 2 पेज पेपरमध्ये लिहायचे आहेत, याची पूर्ण प्रॅक्टिस करूनच जा, कारण हा क्वेश्चन लगभग 99% सांगतोय की हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसणारच आहे. त्याच्यानंतर प्रत्यारब्ध द्रव्याचं एक्झाम्पल तुम्हाला आताच मी सांगितलं, खूप जास्त महत्वाचं. आणि प्रभावाची व्याख्या तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जे व्हिडिओ पाडताय युट्यूब वरती त्याला थोडं सिरियसली घ्या. किती 15 मिनिटाची व्हिडिओ असतात, 20 मिनिटाची व्हिडिओ, फक्त पहा, फास्ट स्पीड करून पहा, तुमच्या फायद्याचेच आहेत. काहीतरी गाईड करतोय. पास होणे आणि फेल होण्यामध्ये तर फरक आहे की फेल होणारी मुलं काय करतात, मेहनत करतात परंतु योग्य डायरेक्शनने करत नाहीयेत. जे पास होणारे मुलं त्यांना चांगला गायडन्स मिळालेला असतो, नेमकी कुठे ताकद लावायची हे त्यांना माहित असतं, त्याच्यामुळे ते पास होतात. त्यामुळे गायडन्स आम्ही काय उगाच म्हणजे उठून बनवत नसतो, 2-3 वर्षापासून आम्ही शिकवतोय. आणि त्याचबरोबर अनालिसिस सुद्धा खूप जास्त झाले, त्यामुळे या गोष्टी थोड्याशा तुम्हाला कामाला येऊ शकतात. त्याचबरोबर आता एक्झामच्या 1 रात्र आधी 2 रात्री काही गोष्टी कळतात की ह्या गोष्टी IMP हे सांगा. प्रत्येक वेळेला आता युट्यूबला व्हिडिओ बनवणं शक्य नाही, त्याच्यामुळे 1 मिनिट 2 मिनिटाचे शॉर्ट बनवून सुद्धा आपण आपल्या याच्यावरती टाकतो. इंस्टाग्राम वरती जो ब्रॉडकास्ट चॅनल आहे आपला, तो तुम्ही जॉईन करून ठेवा, मी लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये. तिथे काय करूया की ज्या गोष्टीवर युट्यूब व्हिडिओ बनवणं शक्य नाहीये, मग अशा गोष्टी तिथे मी सांगत असतो. जसं की आता पुढच्या व्हिडिओची तयारी कोणती चालू आहे, त्यासाठी काय काय अनालिसिस केले, काय काय गोष्टी वापरलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ट्रस्ट येईल की हा डायरेक्टली उठून व्हिडिओ बनवत नाहीये, तर थोडंसं अनालिसिस करतोय, प्रिव्हियस इयरचं अनालिसिस करतोय. ठीक आहे. त्याचबरोबर आता इथून पुढे पेपरच्या आदल्या दिवशी आदल्या रात्री काय जर मला तुम्हाला सांगायचंय तर ते युट्यूबला येऊन सांगणं शक्य होणार नाहीये, कारण त्याला खूप जास्त एडिटिंग लागते. त्यानंतरच ते युट्यूबला येतो व्हिडिओ. ठीक आहे. आणि जो मी इंस्टाग्राम वरती ब्रॉडकास्ट चॅनल आहे त्याच्यावरती डायरेक्टली एक छोटा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकून देईल की अशी अशी गोष्ट आहे, उद्या पेपरमध्ये इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जाऊन करा, रिवाइज करा, जास्त फोकस करा. कळतंय ना? पेपरच्या 1 दिवस आधी काय येत असतं तर. त्याच्यामुळे काय करायचं, लगेच जाऊन ब्रॉडकास्ट चॅनल जॉईन करायचं. ठीक आहे. त्यानंतर सर झाला प्रभाव सुद्धा झाला आपला.
पुढचा एसएक्यू कोणता आहे आपल्याला? पुढचा एसएक्यू दशोमानी गण तुम्हाला विचारला जाणार आहे. ठीक आहे, दशोमानी गण कशा कशा झाल्या आतापर्यंत? द्रव्यावरती झाला, त्यानंतर विपाकावरती झाला, वीर्यावरती झाला, प्रभावावरती झाला. चारही झाले. तुम्हाला पहिलेच म्हटले सगळ्यांची डेफिनेशन पहिले लिहायची श्लोक, त्यानंतर क्वेश्चन चालू करायचा. पुढचं काय दिलंय? दशोमानी कर्म. मित्रांनो, दशोमानी कर्ण आणि मिश्रगण, आता हे कसं याच्यामध्ये 50 महाकशा आहेत. कोणीच अंदाजा लावू शकत नाही, कोणीच, की याच्यामध्ये कोणता पेपरला येईल. ठीक आहे, आता आम्ही इम्पॉर्टंट सांगू शकतो ना, की ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत, मोस्ट कॉमनली यूज आहेत, सगळीकडे जास्त फेमस आहेत, त्याच्यामुळे येऊ शकतो. जसं की दीपनीय मागच्या वेळेला आलेला होता आणि त्याच्या मागच्या पेपरला आलाच नव्हता. ठीक आहे, कारण ते नवीन नवीन पॅटर्न आलेला होता, ते सुद्धा ऍडजस्ट होत होते युनिव्हर्सिटीमध्ये पेपर सेटर सुद्धा, परंतु आता ते ऍडजस्ट झालेत, पॅटर्न नुसार पेपर काढताय. त्याच्यामुळे आता 50 महाकशापैकी एक्झामिनर कोणताही 2 तुम्हाला पेपरमध्ये टाकू शकतो. मी तुम्हाला फसवणार नाहीये की हेच करा, फक्त एवढंच करून जा. नाही मित्रांनो, 50 पैकी कोणताही तुम्हाला पेपरमध्ये दिसू शकतो, परंतु जे मोस्ट फेमस आहेत, मोस्ट रिपीटेड आहेत प्रिव्हियस इयर मध्ये, ते क्वेश्चन मी तुमच्या पुढे मांडलेले आहेत. जसं की जीवनीय गण रीड करा चांगला. आता मी ज्या गोष्टी देतोय ना, ते जास्त रीड करा. आता ज्यांनी स्किपच करून टाकला आहे पूर्ण टॉपिकच, खूप जण स्किप करतात, त्यांनी एवढं तरी व्यवस्थित रीड करून जा. आणि ज्यांनी वाचलाय त्यांनी ह्याच्यावरती फोकस करा आणि बाकीच्या गोष्टी बरोबर वाचा. जीवनीय गण, त्याचबरोबर कंठ्य, शुक्रशोधन प्रिव्हियस इयरला खूप वेळा आलेला आहे, स्तन्यजनन प्रिव्हियस इयरला खूप वेळा आलेला आहे, बल्य हा येऊ शकतो, फेमस आहे, गृहणीय हा सुद्धा फेमस आहे, कृमिघ्न हा सुद्धा फेमस आहे, लेखनीय, हृदय, आणि त्याचबरोबर हृदयमध्ये अर्जुन येतो माहिती ना आपल्याला. त्याच्यानंतर वयस्थापन आमलकी जे करतं. आता हे गण आहेत, हे इम्पॉर्टंट आहेत, कारण प्रिव्हियस इयर मध्ये रिपीटेड झालेले क्वेश्चन्स आहेत आणि फेमस गण आपल्याला म्हणता येतील. त्याच्यामुळे यावर थोडंसं जास्त फोकस करा, बाकीचे वरून वाचा. मी म्हणत नाही की याच्यापैकी येईल, परंतु सगळ्यात जास्त रिपीटेड क्वेश्चन आहेत. ठीक आहे, जर एक्झामिनरला डोकं लावायचं नसलं पेपर सेटरला, तर याच्यामधला एक टाकून देईल. त्याला जर परीक्षण करायचं असलं तर तो थोडासा मधला घेऊ शकतो. त्यानंतर 6वा एसक्यू आणि 7वा एसक्यू आपल्याला फार्मॅकोलॉजीवरती दिसणार आहे. फार्मॅकोलॉजीचे आयएमपी मी तुम्हाला दिले, त्याच्यामध्ये फार्मॅकोकायनेटिक्स, फार्मॅकोडायनेमिक, प्रिन्सिपल्स, ड्रग डोसेज फॉर्म्स, अशा प्रकारचे क्वेश्चन या एसक्यूज मध्ये सिंपल क्वेश्चन विचारले जातात, जे तुम्हाला लिहून येता यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आता फार्मॅकोलॉजीचे क्वेश्चन दिले, फक्त तेवढं करून गेलं तर पास होईल का? मित्रांनो, या गोष्टी मी तुम्हाला देतोय त्याच्यावरती जास्त फोकस करायचं, आणि ज्या गोष्टी मी इग्नोर केल्यात त्याही तुम्हाला रीड करायच्यात, परंतु कमी वेळ त्याला द्यायचा आहे. या गोष्टींना तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. त्यामुळे या गोष्टी, फक्त एवढ्याच गोष्टी करून मी पास होईल का, हा क्वेश्चन मनात येऊ देऊ नका. या गोष्टींवरती जास्त फोकस करायचा आहे, म्हणून हे आयएमपी क्वेश्चन तुम्हाला देतोय. फक्त आयएमपी क्वेश्चन करून जर सर्वजण पास झाले असते तर आपल्याला 4.5 वर्ष बीएमएस करायची काही गरज नसती. ठीक आहे, त्यामुळे सर्व सिलेबसला तुम्हाला ओव्हरलुक करावं लागणार आहे. जे आयएमपी गोष्टी त्याच्यावरती जास्त फोकस करावं लागणार आहे, कारण मोस्ट ऑफ पेपर याच्यावरून बनतो आणि त्या गोष्टी पेपरमध्ये लिहायच्याच आहेत, परंतु फक्त आयएमपीच्या बेसिसवर पेपरमध्ये गेल्यानंतर फेल होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे सर्व सिलेबस ओव्हरलुक करून याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. आता मी जे पेपर 1 दिलेत, मोस्ट ऑफ पेपर तुम्हाला याच्यामधून दिसणार आहे. मोस्ट ऑफ पेपर, अबाउट 80% पेपर हे म्हटलं तर दिसू शकतो, परंतु तुम्हाला ओव्हरलुक सुद्धा करून जायच्या बाकीच्या गोष्टी. त्याच्यानंतर बघा, मिश्र गणामध्ये 8वा एसक्यू येणार आहे तुम्हाला. याच्यामध्येही मिश्र गणामध्ये कोणताही ते विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामध्ये आपला आयएमपी सांगता येणार नाही, कारण आता भली मोठी लिस्ट असते पेपर सेटरकडे, तो डायरेक्टली कोणताही उचलतो आणि टाकून देतो, तो पाहत नाही की हा आयएमपी आहे, हा कमी आयएमपी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हाही तुम्हाला ओव्हरलुक करायचा आहे. जर तुम्ही आधी केलेला असाल, स्किप केलेला असेल पूर्ण, तर एवढे करून जाऊ शकता. कोणकोणते? पंचमुळापैकी एक फिक्स येतोच. पंचमूळ जे आहेत, पंचमूळ जे आहेत, 5 पंचमुळे आहेत, त्याच्यापैकी कोणता तरी एक तर येतोच. ठीक आहे, मिश्र गण 2 विचारले जातील तुम्हाला. आता पूर्ण पंचमूळ, लघु पंचमूळ, बृहत पंचमूळ, याला मिळून आपण काय म्हणत असतो, दशमूळ म्हणतो ना, परंतु लघु पंचमूळ, बृहत पंचमूळ असे वेगवेगळे गण आहेत. कंटक पंचमूळ, वल्ली पंचमूळ, याच्यापैकी एक तर तुम्हाला पेपरमध्ये 100% बघायला मिळेल. त्यानंतर त्रिफळा, त्रिकटू, त्रिमद हे सुद्धा फेमस आहेत, येऊ शकतात. त्रिजात, चतुर्जात. ठीक आहे, मागच्या पेपरला आलेला होता, तो होता षडूषण. षडूषण हा
विचारल्या गेलेला आहे लास्ट पेपरला, त्यामुळे या पेपरला येण्याचे चान्सेस कमी आहेत. या क्वेश्चन पैकी मला तरी वाटतंय की याच्यामधून तुम्हाला नेक्स्ट पेपर मध्ये यायला हवा. मिश्र गण. त्यानंतर आता एलएक्यूज कडे जाऊया आपण. एलएक्यू नंबर 1 गुण व्याख्या. सगळ्यात पहिले तुम्हाला म्हटलं होतं जेवढे एसीक्यू जेवढे एलएक्यू तेवढ्या सगळ्यांच्या व्याख्या आपल्याला पाठ करायच्या. आता सगळ्यात पहिले काय आलं, गुण व्याख्या. गुणाची व्याख्या आपल्याला माहित असली पाहिजे. गुणाचं पांचभौतिकत्व आपल्याला माहित असलं पाहिजे. गुरुवादी गुण असू परादी गुण असू, प्रत्येक गुणाचं पांचभौतिकत्व आपल्याला माहित असायला पाहिजे. फक्त गुणाचं पांचभौतिकत्व सांगा म्हणून सुद्धा एलएक्यू येतो. त्यानंतर गुरुवादी गुण आणि परादी गुण या दोन्ही पैकीच येतं. गुरुवादी गुण आणि परादी गुण. मोस्ट रिपीटेड काय आहे, परादी गुण आहे. आणि गुरुवादी गुण पण खूप वेळा विचारला गेलाय. म्हणजे दोन्ही तुम्हाला व्यवस्थित करून जायचं एवढंच सिलेबस मध्ये. फर्स्ट इयरला तर सगळे गुण केलते ना, या वर्षी हे दोन व्यवस्थित करायचे. हे करायचे म्हणजे काय, मधले सगळं आता त्याचा शीत उष्ण ते सगळे गुण आहेत ना, ते सगळं व्यवस्थित करायचं. स्तंभने शीत जो श्लोक असतो प्रत्येकाचा तो सुद्धा पाठ करायचा आणि गुण व्यवस्थित सांगायचे. मग ते गुण आपण आता किती डिटेल मध्ये पाहिले की दोष धातू मलावरती कसं काम करतात, जेवढं काय आठवतं तुम्हाला सगळ्या गुणाचं लिहायचं. जेवढा तुमच्याकडे वेळ बाकी आहे त्यानुसारच लिहायचं. त्यानंतर पुढे बघायच्यावर दोष धातू मलावरती कार्य लिहायचंय आणि चिकित्सेमध्ये काय महत्व आहे याचं हे सुद्धा लिहायचंय. दुसरा एलएक्यू तुम्हाला कोणत्याही एका रसावर मिळून जाईल. आता मी तुम्हाला येड्यात काढणार नाही की हा रस इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जाऊन पहा की एकही क्वेश्चन तुम्हाला म्हणजे एकही पेपरमध्ये असं वाटणार नाही की मागचं रिपीट झाले. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक नवीन रस विचारलाय. 6ला 6 रस मागे कुठे ना कुठे येऊन गेलेले आहेत. मोस्ट रिपीटेड सांगायचे झाले तर त्यामध्ये मधुर रस मोस्ट रिपीटेड झालेला आहे, कषाय रस रिपीट झालेला आहे आणि तिक्त रस रिपीट झालेला आहे मोस्ट रिपीटेड. परंतु साही रस तुम्हाला करावेच लागतील. साही रसांचं तुम्हाला अतियोग अयोग म्हणजे जास्त खाल्ला रस तर काय होईल, कमी खाल्ला तर काय होईल, त्या रसाचं दोष धातू मलावरती काय काय कार्य काय आहे आणि त्याचं लक्षण, एवढ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक रसाच्या कराव्याच लागतील. कारण एलएक्यू हातातले आहेत. पेपर 2 मध्ये सगळे वनस्पती आपण केलेले नाहीयेत, पॅटर्नच्या भरोशा आहोत. ठीक आहे, तरी सुद्धा पेपर 2 चा व्यवस्थित अभ्यास करायचा. मी म्हटलं ते सगळे चार्ट करायचे. त्यामुळे आपल्याला पेपर 1 मध्ये स्कोर करावा लागेल आणि या गोष्टींकडे फोकस करावा लागेल. 6 रस करायचे, एक डायरेक्टली पेपर मध्ये पडणार आहे. प्रत्येक रसाचा अभ्यास करताना तो पेपर मध्ये येणार आहे याच दृष्टीने अभ्यास करा. हाच फॉर्म्युला असतो एक्झाम काळामध्ये अभ्यास करताना. प्रत्येक क्वेश्चन वाचताना तो एक्झाम मध्ये पडला आहे हा विचार करूनच तो क्वेश्चन प्रिपेअर करायचा. ठीक आहे, रस दिले मधुर कशा तिक्त अति इम्पॉर्टंट. बाकी 6ला 6 रस तुम्हाला करावंच लागतील. कर्म बघा, कर्म कोणकोणते इम्पॉर्टंट. एक तुम्हाला एलएक्यू येईल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करतील 4 कर्म विचारले जातील. 4 किंवा 5 विचारले जातात. 2 मार्काला एक अशा प्रकारे. ठीक आहे, मग तो एक्सप्लेन करायचा. आता खूप जण काय करतात माहितीये का, त्यांना वाटतं कर्म म्हणजे फक्त त्याची डेफिनेशनच विचारली, म्हणजे अनुलोमन कर्म फक्त तेवढं सांगतात की मलाचे पाचन करून अधोभागाने मल बाहेर काढणे म्हणजे अनुलोमन. एवढ्यासाठी त्यानं प्रश्न विचारला असेल का मित्रांनो, खूप जण तेवढंच करतात. ठीक आहे, ते जुनं पुस्तक होतं देशपांडे सरांनी, त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्ट दिलेलं होतं. परंतु हा गोष्ट तुम्हाला थोडीशी डिटेलमध्ये करावं लागणार आहे. त्या कर्माचं दोष धातू मलावरती काय काम आहे हे सर्व लिहावं लागेल. त्याचं थोडंसं डिटेलिंग तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. मी जे ऍपमध्ये कर्म शिकवलेले आहेत ते जर तुम्ही लेक्चर पाहिलेले असले तर तुम्ही कुठेच अडकणार नाही याची मी गॅरंटी देत आहे. कारण एवढे चांगले ते कर्म शिकवलेत, जवळपास मी पाठच करून घेतले तुमच्याकडून. जेव्हा तुम्ही पुढच्या कर्माकडे जाल मागचे कर्म सुद्धा रिवाइज करून घेतले. म्हणजे तुम्ही ते लेक्चर पाहिले असेल सर्व कर्माचे तर तुम्हाला 100% हा क्वेश्चन टॅकल होणार आहे. मला वाटते 22च्या आसपास टोटल कर्म आहेत. तेवढे रीड करायला काहीच हरकत नाहीये कारण फिक्स एलएक्यू आहे ना. काय तुम्हाला गुण करायचे तर गुरुवादी किंवा परादी, ठीक आहे, पहिला क्वेश्चन कव्हर होईल. 2 गोष्टी करायच्या त्यासाठी. दुसरा काय आहे, षडरस आहे त्यासाठी 6 गोष्टी रीड करायच्या 6 रसाचा. आणि तिसरा कोणता आहे आता, कर्म आहे. कर्मासाठी मला वाटतं 22 कर्मच्या आसपास आहेत. तेवढे जर केले झालं, मोस्ट रोजचे कर्म सगळे करायचे. इझिली तुमचे 3ला 3 एलएक्यू कव्हर होऊन जातील. 3 एलएक्यू म्हणजे 25 30 मार्क आहेत, परंतु 25 तरी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे. चौथा आहे फार्मॅकॉलॉजी वरती. फार्मॅकॉलॉजी मी तुम्हाला दिलं त्याच्यामधून यायला हवा. अपेक्षा करतोय की त्याच्यामधूनच एलएक्यू येईल. रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन सर्वात जास्त वेळा रिपीट झालेला एलएक्यू आहे. म्हणजे तुम्हाला पेपर अशा प्रकारे मिळणार आहे. बघा, तरीही जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये सर्वात जास्त रिपीट झालेले कर्म आहेत ते तुमच्या पुढे मांडत आहे. जसं की दीपन पाचन भेद. दीपन आणि पाचन मध्ये काय फरक आहे किंवा दीपन एक्सप्लेन करा पाचन एक्सप्लेन करा असं येतो. अनुलोमन कर्म रिपीट झालेला आहे.
संस्तरण कर्म रिपीट झालंय. कोणाचं आहे संस्तरण कर्म? आर्यगवताचं. अनुलोमन कर्म कोणाचं आहे? अनुलोमन कर्म हरितकेचं. दीपन पाचन उष्ण वीर्यात्मक द्रव्यांचं असतं. बृहण करणं, मधुर मधुर शीतद्रव्य जास्त करून ग्रहण करतात, शीतद्रव्य करतात. ग्राही आणि स्तंभन हे सुद्धा विचारलं जातं. त्यानंतर संशमन, संशमन, लेखन, रसायन कर्म, विकासी, अभिषंधी रिपीट झालेले आहेत. मेध्य, व्यवहाही आणि भेदन हे काय आहेत प्रिव्हियस इयर मध्ये रिपीट झालेले आहेत. परंतु सजेस्ट करतोय, इग्नोर करू नका. 22 ला 22 कर्म व्यवस्थितच करून जा. आपल्याला तिन्ही इलेक्टिव्ह व्यवस्थित कव्हर करायचे आणि आपल्या आटोक्यात आला तर फार्मॅकॉलॉजी सुद्धा. कोणताच क्वेश्चन रिकामा सोडायचा नाहीये. फार्मॅकॉलॉजीचा येऊ द्या किंवा कशाचं काही येऊ द्या, कोणताच क्वेश्चनला रिकामा सोडायचं नाही. तुम्हाला पहिलेच म्हणलं सगळ्यांची आपल्याला व्याख्या व्यवस्थित करायची, त्याच्यापासून चालू करायचं, त्याच्याविषयी जे वाटतं ते लिहायचं. रिकामा पेपर कधीही सोडायचा नाहीये. तुम्ही अटेम्प्ट केला 1 मार्क पडेल, 1.5 पडेल, 2 पडेल, काहीतरी पडेल. इलेक्टिव्ह अटेम्प्ट केला 4 पडतील, 5 पडतील, पडणार. जर तुम्ही 3-4 पानं भरवले तर नक्कीच पडणार. ठीक आहे. तुम्ही आता एक्झाम मध्ये एवढं काय वाचून जाता की तुम्हाला त्याच्याविषयी काही ना काहीतरी आठवतच. त्याच्यामुळे कोणताही क्वेश्चन रिकामा सोडायचा नाहीये. अशा प्रकारे होतं पेपर 1 चौथा इलेक्टिव्ह फार्मॅकॉलॉजी वरती येतो. अशा प्रकारे पेपर 1 चा आयएमपी गोष्टी होत्या. थोडासा वेळ घेतला मी, परंतु त्या एक्सप्लेन केल्या गोष्टी तुम्हाला की आयएमपी क्वेश्चन्स प्लस तुम्हाला बाकीचेही उर्वरित करावे लागतील, याच्यावरती जास्त फोकस करायचंय. पेपर 2 चे आयएमपी व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या सोबत येईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनल जॉईन करा, कारण त्यावरती लेटेस्ट अपडेट्स आपण देत आहोत. थँक्यू व्हेरी मच.